आचरणाने संपन्न सुखादी निर्वाण प्राप्त केलेले लोकांचे रहस्य जाणणारे दमनशील पुरुषांचे सारथी देव आणि मनुष्य यांना सुमार्ग आणणारे अनुशासक महाकरुणी तथागत भगवान बुद्ध धर्मवाद, प्रांतवाद, अर्थवाद, शस्त्रवाद, इतिहासवाद आणि इतिहासिकवाद या सर्व वादांवरती विजय ठरलेले ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या धर्मसंस्थेचे प्रधान संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व महामानव विश्वरत्न यांना ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या धर्मसंस्थेचे द्वितीय राष्ट्राध्यक्ष पौदाचार्याचे जनक चैत्य तुपाचे निर्माते सुब्रमण्य कांबळे पंडित कश्यप दिवंगत सूर्य छत्रपती आंबेडकर यांच्याही पवित्र आणि प्रामुख्याने दिवाळवंदन तसेच या मातृसंस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षक ममता सागर महाउपासिका राज्यगीता आंबेडकर यांच्याही वायुवेगाने चाललेल्या धर्ममंगल कार्याचे दिवाळवंदन तसेच या धर्मसंस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब या धर्मसंस्थेचे प्रमुख सल्लागार बहुजनांचे श्रद्धास्थान प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी आणि मुंबई प्रदेश शाखेच्या विद्यमाने वर्षावास धर्म प्रवचन मालिका 2025 आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या काळामध्ये हे वर्षावास कार्यक्रम चालून या कार्यक्रमाचे मुंबई प्रदेशचे सन्माननीय उपाध्यक्ष या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विलास डोबळे गुरुजी यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी पूजनीय बनते धर्मपालजी पूजनीय विशुद्ध बोधी राष्ट्रीय सचिव श्रद्धा पाटील राष्ट्रीय सचिव राजेजी पवार राष्ट्रीय सचिव वसंत पराड यांचा आज विषय आहे गुरुवार दिनांक 24/8/2025 साई संतांनी सांगितलेला बौद्ध धर्म आजचे प्रवचनकार देखील राष्ट्रीय सचिव वसंत पराड त्यांना देखील सेवेने द्यावी त्याचबरोबर या मालिकेचे अध्यक्ष विलासजी ढोबळे मुंबईचे कोषाध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी सतोदे त्याचबरोबर चैत्यभूमीचे व्यवस्थापक आणि मुंबईचे संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष आदरणीय प्रदीपजी कांबळे संरक्षण सचिव आदरणीय मंगेशजी आडसूळ पर्यटन सचिव आदरणीय महादेवजी गायकवाड संरक्षण सचिव आदरणीय अभिजितजी गरवरे या ठिकाणी मुंबई प्रदेशचे हिशोब तपासणी सागरजी गांगुर्डे त्याचबरोबर ज्यांनी सूत्र पटवून घेतले असे सुरजजी चव्हाण या ठिकाणी मुंबईचे उपस्थित असलेल्या कार्यक्रमाला पंढरनाथजी कांबळे झोन क्रमांक 2 चे अध्यक्ष कांबळे साहेब त्याचबरोबर सरचिटणीस महेंद्र पवार या ठिकाणी सुंदर असे सूत्र पटवून घेणारे आमचे सिद्धार्थ आयरे लिंजी कदम तुषारजी मोरे समता सरिकराचे आमचे कल्पेजी नाट्ये आरकेताई कांबळे झोन क्रमांक 1 चे उपाध्यक्ष आदरणीय गायकवाड साहेब आणि या ठिकाणी शाखेतून झोन क्रमांक 1 ते 6 त्या शाखेतून आलेले 200 सर्व पदाधिकारी वार्ड शाखेतून आलेले सर्व अध्यक्ष सरचिटणीस आमचे बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक केंद्रीय शिक्षिका माजी सामने समता सरिकर आपल्या सर्वांना या ठिकाणी सविनय अभिमान करतो आणि आजचा प्रवचनकार आहेत ते राष्ट्रीय सचिव आदरणीय वसंत पराड गुरुजी यांचा आज गुरुवार दिनांक 24/8/2025 ला संध्याकाळी हा विषय आहे संतांनी सांगितलेला बौद्ध धर्म आणि यांचा परिचय करून देण्यासाठी मुंबईचे आजच्या मालिकेचे उपाध्यक्ष आदरणीय विलासजी ढोबळे गुरुजी यांना विनंती केली त्यांनी यायचं गुरुजींचा परिचय करून द्यायचा आणि गुरुजींना विनंती करून विषयाला सुरुवात करायला सांगितले. जय हिंद नमो बुद्धाय. आदर्शनवंदन या ठिकाणी शाखा प्रदेश यांच्या वतीने आषाढ पौर्णिमा या दरम्यान वर्षात साजरे करण्यात आलेले आहे आणि या मालिकेचे 17 पुष्प गंमत असताना या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आज त्यांचा विषय आहे असे राष्ट्रीय सचिव वसंत पराड गुरुजी त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित पूजनीय वंते सदापालजी पूजनीय वंते विशुद्ध गुरुजी यांना पंचाप्रणाम. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित राष्ट्रीय सचिव अजित पवार गुरुजी
आणि सर्व केंद्र महाराष्ट्र पदाधिकारी आपण सर्वांना सस्ने जमीन या ठिकाणी संस्था नियमानुसार जे प्रश्न आपण परिचय करून गरजेचं आहे। आणि या ठिकाणी आज गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी 17 पुष्प गुंफत असताना या ठिकाणी आज विषय आहे संतांनी सांगितलेला बौद्ध धर्म। आणि या ठिकाणी प्रवचनकार म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांचा परिचय आहे वसंत भागवत पराग आणि त्यांचं दीक्षित नाम आहे महानाम पंचवर्गी। त्यांचं गाव आहे खेरवेळे, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर। त्यामध्ये 1927 साली बौद्ध झालेले आहेत, 1995 साली केंद्रीय शिक्षण झालेले आहे। त्याप्रमाणे 1995 साली पश्चिम सचिव म्हणून काम पाहिलेलं आहे। त्याप्रमाणे राष्ट्रीय सहसचिवमध्ये काम पाहिलेलं आहे। त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे सचिव त्यांनी 5 वर्ष काम पाहिलेलं आहे। त्याप्रमाणे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य 8 वर्षांनी काम पाहिलेलं आहे। त्याप्रमाणे ग्रंथपाल राजगृह स्मृती ग्रंथ संग्रहालय कागल या ठिकाणी त्यांनी 5 वर्ष ग्रंथालयामध्ये काम पाहिलेलं आहे। त्याप्रमाणे विद्यमान राष्ट्रीय सचिव आणि त्यांच्याकडे जिल्हे आहेत झारखंड, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि बिहार हे त्यांच्याकडे राज्य आहेत। त्यांना तिथे पालकमंत्र्यांचे काम पाहत आहेत। त्याप्रमाणे घरचा पत्ता आहे तीर्थधाम कॉम्प्लेक्स गोकुल ए विंग 402 नंबर आदरवाडी रोड कल्याण पश्चिम। त्यांचा गावचा पत्ता आहे श्री महेश्वर हाऊस पाथर्डी फाटा नाशिक। गुरुजी एमबीए मधून सर्व्हिस करून शेवट झालेला आहे असा त्यांचा आमचा परिचय विनंती करते। दिवंगत विचारा सुरुवात करा या मेणबत्ती पडली। गुरुजी रोज काय करत असतात या दिवंगत गुरुजी आपल्या विचारा सुरुवात करावी। साधु साधु साधु। फोकस सर्व फोकस आहे। मारा आणि मरुद्या या अहिंसावादाविरुद्ध जगा आणि जगू द्या या अहिंसावादाने जगाला जिंकणारे जगज्जेता जगत बंधने जगद्गुरु विश्व शांतीदूत तथागत भगवान बुद्ध अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी सर्व शास्त्रात प्रावीण्य मिळवले। यामुळे श्रेष्ठ असे नीतिशास्त्र यांनी शास्त्रात पांडित्य मिळवणारे प्रकांड पंडित महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, महान क्रांतिदूत, भारतरत्न विभूती सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक तथा प्रथम अध्यक्ष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना, स्मृतींना, प्रतिमांना दिवाळवंदन। ज्या पवित्र स्तूपामध्ये आपली विभूती सोसायटी ऑफ इंडिया मुंबई प्रदेशच्या वतीने वर्षवास मालिका चाललेली त्या हत्ती स्तूपालाही सुद्धा दिवाळवंदन। जे बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे
राष्ट्रीय तहायत अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र, चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्याचे जनक माजी श्रामणेर पंडित काश्यप, दिवंगत भैयासाहेब आंबेडकर यांचे पवित्र विचारांना स्मृतींना त्रिवारवंदन. ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष, विद्यमान राष्ट्रीय संरक्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई ममता सागर महाउपासिका मीराबाई आंबेडकर यांच्या आश्वगतीने चाललेल्या पवित्र धम्म कार्याला त्यांना आणि त्यांच्या धम्म कार्याचे यशस्वी 48 वर्षाला ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश डावलिया, राष्ट्रीय ट्रस्टी आणि रिपोर्टिंग चेअरमन ऍडव्होकेट सुभाष धमदारे, राष्ट्रीय ट्रस्टी आणि संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्याही पवित्र विचारांना त्रिवारवंदन करतोय, त्यांना त्रिवारवंदन करतोय. त्याचबरोबर राष्ट्रीय सल्लागार बाळासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने आपल्याला हिंदू मिल मिळवून देणारे रिपब्लिकन सेनाचे सरसेनानी आदरणीय आनंदराव आंबेडकर हे आंबेडकरी परिवाराला सुद्धा त्रिवारवंदन. ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई प्रदेश आणि या मुंबई प्रदेशच्या वतीने आयोजित केलेलं ही बसवास प्रवचन मालिका, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे संस्थेचे राष्ट्रीय सचिव आणि ज्यांनी लाईव्ह कार्यक्रम ठेवलेला आहे असे आमचे राजेश पवार, त्याचबरोबर मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास वानखेडे, मुंबई प्रदेश कोषाध्यक्ष राजेंद्र सतवदी, महामंत्री सरचिटणीस दयानंद बडेकर, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप कांबळे, त्याच्यानंतर सचिव मंगेश आरसुळे, महादेव गायकवाड, अभिजित गलबडे, सागर गांगुर्डे, त्याचबरोबर सूरज चव्हाण, सूत्रपठण खऱ्या अर्थाने त्यांचं अगदी दणकेबाज आवाजात पाठ आहे ते आमचे सूरज चव्हाण, पंढरीनाथ कांबळे, झोन क्रमांक 2 चे अध्यक्ष कांबळे, सरचिटणीस महेंद्र पवार, सिद्धार्थ आहिरे, मिलिंद कदम, सुभाष मोरे, नागते, आरती कांबळे, झोन अध्यक्ष गायकवाड, उपाध्यक्ष गायकवाड आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व बौद्धाचार्य, सर्व माजी श्राम्य, सर्व केंद्रीय शिक्षक, सर्व केंद्रीय शिक्षिका, सर्व उपासक उपासिका, या बरोबर ज्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला, खऱ्या अर्थाने त्यांचं पहिले नाव घ्यायला पाहिजे तर पूज्य बनते, त्यांना पंचायत प्रदान करून आपल्या सर्वांना जय भीम, धन्यवाद. बंधू आणि भगिनी, आजचं पुष्प 17वं पुष्प आहे. आज 17वं पुष्प 28 ऑगस्ट आणि विषयाचं नाव आहे संतांनी सांगितलेला बौद्ध धम्म. आणि प्रवचनकाराचं ते ओळख करून ठेवली तर माझं नाव वसंतराव महाराम पंचवटी. आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने त्यावेळेस भारी बहुजन का संभव होतो. हा मालिकेचे अध्यक्ष विलास ढोबळे, खऱ्या अर्थाने त्यांच्याच अंतर्गत असलेला हा कार्यक्रम असल्यामुळे त्यांना राहून गेलो होतो त्यांचं नाव. आणि संस्कार विभागाचे सर्व पदाधिकारी, खऱ्या अर्थाने भारी बौद्धिक महासंघाच्या कामामध्ये ज्यावेळेस वारकरी संप्रदाय आला होता बाळासाहेबांच्या काळात, आणि आता आपल्याला वारकरी संप्रदायाला सुद्धा सामील करून घ्यायचं आहे राजकीय क्षेत्रामध्ये. आणि म्हणून त्यावेळेस
संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव हा कंपल्सरी विषय बाळासाहेबांनी सगळ्या परिषदेत घ्यायला लावला आणि योगायोगाने सगळ्या परिषदेला विषय देणारा तुम्हीच हो. फक्त थोडस नामांतर केलं. संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव याऐवजी संतांनी सांगितलेला बौद्ध धर्म आणि म्हणून आजच्या ह्या वर्षावास प्रवचन मालिकेतील या विषयाचं जनता त्यांच्या नावाने बनवलं ते वेळ आहे किती पावता चार पाच आणि आता एवढा मोठा संताचा पसारा सांगायचा आहे सगळं कार्य सांगायचंय तरी मी होतं म्हणजे तेवढं लवकरात लवकर फाट गाडी पडून पंजाब मेल सारखी नाही का त्या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न. हा पुस्तक संतांनी सांगितलेला बौद्ध धर्म कार्यक्रम कोणाचा आहे बौद्धांचा. चैत्यभूमी कोणाची बौद्ध नाही का आणि विषय कोणाचा आहे संतांचा नाही का. मला वाटतं कोणत्यातरी याच्यामध्ये बोललो होतो मेरे अंगणी में तुम्हारा क्या काम आहे. बौद्धाच्या प्रवचन मालिकेमध्ये संतांचं काय काम तर आहे 10 ध्येय उद्देशामध्येच लिहिलेले काय सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास करण्याला प्रोत्साहन देणे. ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या 10 ध्येय उद्देशापैकी एका उद्देशाची पूर्तता. आता संत म्हणजे काय आपण क्रमशः व्याख्या जर बघायला गेलो संत साहित्यावर किंवा संतांनी सांगितलेलं बौद्ध धर्म तर संत म्हणजे काय काय आहे संत जो जीवनात शांत झाला तो संत. शांत झाला म्हणजे मेला गेला नाही तर शांत होणं म्हणजे काय तर त्याचे जे विकार आहेत त्याला सजवतात त्याच्या ज्या तृष्णा आहेत त्याला सजवतात नाही का आणि त्या तृष्णापासून मुक्त होणं विकारापासून मुक्त होणं निर्विकार होणं तृष्णा विरहित जीवन जगणं परिपूर्ण जीवन जगणं आणि मग तो शांत होतो. अशा शांत झालेल्या व्यक्तीला काय म्हणतात संत. आता ह्या संत मालिकेमध्ये शांत होण्याचं काम कुणापासून सुरुवात झालं कुणी सांगितलं संतांनी ज्यांनी सांगितलं त्याचा उदो केला संतांनी त्याचा गोडवा गायला. आज तोच गोडवा आपण तर सर्वात श्रेष्ठ सर्वात थोरला सर्वात मोठा जगातला सर्वात सिनियर संत कोण तो जीवनात शांत झाला विकार संपवले तृष्णा संपवले कोणाचे तथागत भगवान. जगातला सर्वात सिनियर मी का म्हणतो सर्वात थोरला का म्हणतो सर्वात मोठा का म्हणतो कारण भगवान बुद्धाच्या नंतर 563 वर्षांनी येशू ख्रिस्त जन्माला आलेला आहे म्हणजे येशू ख्रिस्ताला भगवान बुद्ध 563 वर्षांनी थोरला आहे मोठा आहे सिनियर आहे. येशू ख्रिस्ताच्या नंतर 571 वर्षांनी मोहम्मद पैगंबर जन्माला आलेला आहे म्हणजे मोहम्मद पैगंबराला भगवान बुद्ध जवळजवळ 1100 वर्षांनी थोरला आहे मोठा आहे सिनियर आहे. आणि शंकराची आहे तू तर कालच्या 7व्या किलोच्या असेल. मी भारतातच म्हणत नाही या जगात सर्वात थोरला सर्वात मोठा सर्वात सिनियर कोण भगवान बुद्ध नाही का. बौद्ध म्हणजे नष्ट करणे वाण म्हणजे कृष्णा त्याच्या नावातच कृष्णा नष्ट करण्याचं नाव आहे ते तथागत बुद्ध. आणि मग भगवान बुद्ध हे सर्वात थोरले मोठे सिनियर असल्यामुळे कोण कुणाचं ऐकते मोठ्याचे छोटे ऐकतात थोरलेचे धाकटे ऐकतात सिनियरचे ज्युनियर ऐकतात या सगळ्यांनी कुणाचं ऐकलं असेल. यांच्यासाठी काही शिल्लक ठेवलं होतं का मानवी विकार नष्ट करण्याचं आदर्श जीवन जगण्याची कला सांगण्याचं काम जगामध्ये पहिल्यांदा तर्कशुद्ध विशुद्धी मार्ग सांगण्याचं काम म्हणजे धम्म सांगण्याचं काम कुणी केलं 84,000 स्कंदातून भगवान बुद्धाने केलं. स्वनिर्मिती आहे भगवान बुद्धाची ही स्वनिर्मिती आहे. बुद्धाला कोणी गुरु नाही सिद्धार्थाला गुरु होते पण बुद्धाला कोणी गुरु नाही स्वयंप्रकाश. आणि म्हणून हा पहिला संत तृष्णा नाही का. आता हाच गाभा या मंडळीने धरला की तृष्णा नष्ट करायची पण मला त्याची सतत आठवण झाली पाहिजे मला तृष्णा नष्ट करायची मला तृष्णा संपवायची. मग आठवण होण्यासाठी यांनी काय केलं तृष्णा कशा निर्माण होतात 5 इंद्रियापासून निर्माण होतात पंचेंद्रिय आणि त्या पंचेंद्रियावर सत्ता गाजवणार 6वं इंद्रिय म्हणजे मन.
तृष्णा कुठून होता? डोळ्यातून. डोळ्यातून रूप तृष्णा निर्माण होते, कानातून शब्द तृष्णा निर्माण होते, नाकातून गंध तृष्णा निर्माण होते, जिभेतून रस तृष्णा निर्माण होते, त्वचेतून स्पर्श तृष्णा होते. पण डोळ्याला बघायला कोण सांगते? मन सांगते. काय बघायचं तो ठरवतोय, मन ठरवतोय. कानाला ऐकायला कोण सांगते? मन सांगते. काय ऐकायचं कोण ठरवतंय? मन ठरवतंय, नाही का? त्याच्यानंतर नाकाला वास घेण्याचं, गंध घेण्याचं कोण सांगतंय? मन ठरवतंय. जिभेला रस घेण्याचं किंवा बोलण्याचं कोण ठरवतोय? मन ठरवतोय. आणि त्वचाला स्पर्श घ्यायचं कोण ठरवतोय? हवा कधी दिसते का? नाही. कशाने कळते? त्वचाला स्पर्श होतो, म्हणजे स्पर्श तृष्णा. या पाच इंद्रियातून तृष्णा निर्माण होते. पाचही इंद्रियाला आपल्या इशाऱ्यावर नाचवणार कोण आहे? मन आहे. मग कुणाला जिंकलं पाहिजे पहिलं? हा, इंद्रियाला जिंकण्याच्या अगोदर कुणाला जिंकलं पाहिजे? एकदा का मनाला जिंकलं तर मन या पाच इंद्रियावर खडा पारा केली. काय बघायचं, काय ऐकायचं, कसा वास घ्यायचा, कसं बोलायचं, कसा रस घ्यायचा, कसा स्पर्श, त्याची अनुभूती कशी घ्यायची कोण ठरवत आहे? मन ठरवत. मग कुणाला जिंकावं लागेल पहिलं? मनाला जिंकावं लागेल. जो मनाला जिंकतो तो इंद्रियाला जिंकतो, जो मनाला जिंकतो तो इंद्रियाला जिंकतो, आणि जो इंद्रियाला जिंकतो, जगाच्या पाठीवर कोण इंद्रियजित झाला मला माहित नाही. इंद्रियाला जिंकणारा एकच इंद्रियजित झाला, तो म्हणजे तथागत भगवान. आणि म्हणून हा पहिला संत. आता यांना ती आठवण यावी कशी? 108 प्रकारच्या तृष्णा आहेत ना. या 6 इंद्रियातून 6 प्रकारच्या तृष्णा झाल्या चढायचं, बरोबर? या 6 तृष्णा लौकिक तृष्णेमध्ये असतात. या 6 तृष्णा आध्यात्मिक. साधं लग्न पत्रिकेत नाव नसलं तुम्ही तुझ्या लग्नाला केलं नाही का? नाव लौकिक ही वेळे चाळे कशामुळे करतात, नाही का? आध्यात्मिक कोणी पाण्यात बुडून तप करतं, कोणी हिमालयावर जाऊन तप करतं. आध्यात्मिक 6 तृष्णा लौकिक तृष्णेमध्ये, 6 तृष्णा आध्यात्मिक तृष्णेमध्ये. गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पाठीमागे जसं गाडीचं चाक लागलेलं असतं, प्रत्येक माणसाच्या पाठीमागे त्याच्या कर्माचा फळ लागलेला. आणि म्हणून तिलिता काळ कोणता? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळ, नाही का? या तिन्ही काळामध्ये आता किती झाल्या? या 6 इंद्रियाच्या 6 तृष्णा. आध्यात्मिक तृष्णेमध्ये 6 तृष्णा आणि लौकिक तृष्णा किती झाल्या? 12. या 12 तृष्णा तिन्ही काळामध्ये गेल्या. किती झाला? 12 36, बरोबर? 36 तृष्णा झाल्या. आणि या 36 तृष्णा या खऱ्या अर्थाने माणसाला 2 भागामध्ये 36 तुला किती झाल्या? 72, नाही का? या सगळ्या मिळून खरं म्हणजे 108 होता. अशा ह्या 108 प्रकारच्या तृष्णा ह्या सतत लक्षात राहाव्या. आमच्याकडून त्या चुका होऊ नये म्हणून काय करतात संत? 108 मण्याची माळ गळ्यात. मी त्यांना विचारतो संतांना, बाबा तुमच्या गळ्यात काय आहे? तुम्ही तुळशीची माळ आहे. किती मणी? 108 प्रकारे मणी. म्हणलं 109 का लोक, 107 का लोक, 108च का? तुम्हाला काय माहित नाही, लागले एकमेकांकडे बघायला. कोणी सांगितलं? म्हणे माझ्या बापाने सांगितलं. तुझ्या बापाला कोणी सांगितलं? त्याच्या बापाने सांगितलं. फक्त सांगितलंय 108 मण्याची माळ का घालायची हे मात्र सांगितलं नाही. आणि म्हणून त्याची आठवण राहावी म्हणून काय संतांनी त्याची आठवण राहावी म्हणून अभंग तसं टाकले. तुळशी हार गळा कासे पितांबर. पण सुरुवात कुठे केली? तुळशी हार म्हणजे 108 प्रकारच्या तृष्णा आम्ही सतत त्याची आठवण करण्यासाठी गळ्यात घातल्या. तुळशी हार गळा मणी कशाचे? तुळशीचे. काशे पितांबर. काशे पितांबर म्हणजे काचाय वस्त्र राही. असं कोण? त्यांनी कुणाला मानलंय ना? काशे पितांबर म्हणजे काचाय वस्त्र राही कोण? भगवान. या संतांनी बुद्धाला डोळ्यासमोर ठेवले आणि म्हणून भगवान बुद्ध हा सर्वात सिनियर, सर्वात थोरला, सर्वात मोठा. आणि या सगळ्यांच्या संतांचा उद्देश काय? या सगळ्यांच्या संतांचा उद्देश आहे तो आपल्याला बघायचा आहे. परंतु खऱ्या अर्थाने या सिनियर संतांपैकी भगवान बुद्ध संस्थेचे निर्माते, संस्थापक, नाही का? प्रथम राष्ट्रीय तयार अध्यक्ष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संत परंपरा, नाही का, सिनियर संत भगवान बुद्धाला गुरु मानलेले. मानले का नाही? संत परंपरा संत कबीराला बाबासाहेबांनी गुरु मानले. मानले की नाही?
म्हणजे जरी हा बोधिसत्व असेल, परंतु ज्या संतांनी बौद्ध धर्माचा अभ्यास केला होता आणि बौद्ध धर्म सांगण्याचा प्रयत्न केला होता, परंतु उघड उघड न सांगता, कारण त्याला माहिती पुण्यातले पेशवे मारून टाकले आणि म्हणून त्यांनी अप्रत्यक्षरित्या बुद्ध सांगितला. आणि म्हणून बाबासाहेब एका संताला, पहिल्या संताला, सिनियर संताला गुरु मानतात. कधी केळुसकर गुरुजीनं बुद्ध चरित्र दान दिलं होतं ना, कधी यशस्वी पास झालं, सत्ता झाला त्यावेळेस. आणि त्यावेळेस भगवान बुद्धाला त्यांनी गुरु मानलं आणि भगवान बुद्धाचा धर्म प्रचार करणारे. आता बाबासाहेबांनी कबीराला गुरु का मानलं? बाबासाहेबांचं घराणं कबीरपंथी होतं म्हणून बाबासाहेबांनी कबीरला गुरु मानलं, की बाबासाहेबांचे दोन चुलते कबीर पंथामध्ये साधू होऊन निघून गेले होते, आनंदराव आणि बळवंतराव, म्हणून बाबासाहेबांनी संत कबीराला गुरु मानलं. की बाबासाहेबांनी रामजी बाबाची शक्ती होती, जेवणाच्या अगोदर हातपाय धुवायचे आणि देवाऱ्यात जाऊन बसायचं आणि कबीर दुहे म्हणायची, ही शक्ती होती म्हणून बाबासाहेबांनी गुरु मानलं. बाबासाहेबांनी संत कबीराला गुरु का मानलं? ना बाबासाहेब बुद्धाच्या शाळेत शिकायला गेले होते, ना संत कबीराला. मग गुरु का मानलं? आपल्याला या संताचं सगळं बघायचं आहे आणि म्हणून आपल्याला बाबासाहेबांनी हे करत असताना भगवान बुद्धाचे 4 आर्य सत्य आहेत. माहिती, मानवी ह्या सर्वांचा उद्देश काय? मानवी कल्याण आहे. आणि मानवी कल्याणासाठी यांनी 4 आर्य सत्य सांगितले. पहिलं त्रिवार सत्य, कोणीच दाखवू शकत नाही, जगात दुःख आहे, बरोबर आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने काय सांगितलं? दुःखार्य सत्य सांगितलं, त्रिवार सत्य. कोणीच नाकारू शकणार नाही असं सत्य म्हणजे दुःख आहे. पण तेच बाबासाहेब बुद्धाने जे सांगितलं ते बाबासाहेबांनी प्रतिज्ञेमध्ये आम्हाला सांगितलं. पहिलं सत्य सांगितलं दुःख. काय सांगितलं? प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे अशी. बाबासाहेबांनी दुःखाचं हे सत्य आपल्या प्रतिज्ञेमध्ये, आपल्याला प्रतिज्ञा देताना काय सांगितलंय? प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे अशी, ती भवसागर पार करा. आता दुसरं आर्य सत्य काय? दुःख. दुसरं आर्य सत्य काय? पण काहीतरी नाव आहे ना दुःखाचं, कारण असं नाही. दुःख समूह, दुःख समुदाय नाही, दुःख समुदय. म्हणजे समुदय, उदय होण्याला कारण, ते मग आलं दुःखाचं कारण. बरोबर, कारणाशिवाय काहीच गोष्ट नाही, जन्मही नाही, जगणं नाही, मरण नाही. आणि म्हणून जे निर्माण होते त्याला दुःखाचं कारण म्हणतात, दुःख समुदय. आणि म्हणून बाबासाहेबांनी दुसरी प्रतिज्ञा आपल्याला दिली, हे समजून घेण्यासाठी. प्रतिज्ञा आपण करूया, आपणास दोष असंख्य. हे कारण आहे की नाही? दोष येतेच आपलं कारण आहे. प्रतिज्ञा आपण करूया, आपला दोष असंख्य हे नष्ट करण्याची. आता तिसरी प्रतिज्ञा होत नाही. तिसरं आर्य सत्य कोणतं? दुःख निरोध. बरोबर आहे. तिसरं कोणतं आहे? दुःख निरोध. हे कोणीच ना, म्हणजे जे उत्पन्न होतं ते नष्ट होणार आहे, निरोध होणार आहे. आणि मग ते सांगताना बाबासाहेबांनी तिसऱ्या प्रतिज्ञेत काय सांगितले? प्रतिज्ञा आपण करूया, प्रतिज्ञा आपण करूया आहे सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची. जे सत्य आहे त्याचं आकलन करण्याची. आता भगवान बुद्धाने हे तिन्ही गोष्टी सांगितल्या. दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख निवारतंय, पण बिन दव्याचं, बिन औषधाचं, बिन उपायाचं. आणि म्हणून उपाय सांगितला भगवान बुद्धाने, दुःख निरोधगामिनी प्रतिपदा, म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग हा त्यांचा दवा आहे. आणि म्हणून ते आर्य सत्य सांगत असताना दुःख निरोधगामिनी प्रतिपदा. बाबासाहेब म्हणतात प्रतिज्ञा आपण करूया, भगवान बुद्धाचा अतुल्य मार्ग, तुलनाच नाही का? प्रतिज्ञा आपण करूया, भगवान बुद्धाचा अतुल्य मार्ग, तो संपूर्ण साध्य करण्याची. एकदा भगवान बुद्धाचा अतुल्य मार्ग काय साध्य केला तर आदर्श जीवन जगण्याची कला ती आहे ना. तर शुद्ध विशुद्धी मार्ग जे आहे, तुमचे दुःख नष्ट होणार. आणि म्हणून अशा प्रकारचं या सर्वांनी काय, आपला उद्देश काय, या संतांनी काम करायचे लोकांसाठी, पण काम करण्याचा उद्देश काय? आणि म्हणून संतांनी सांगितलं परोपकार हे हा आमचा उद्देश आहे, नाही का? देहकष्टभीती परोपकारी. आणि म्हणून जाती व्यवस्थेमुळे निर्माण झालेली सामाजिक विषमता नष्ट करणं हे पहिलं कर्तव्य. दुसरं या संतांचं कर्तव्य काय, महापुरुषांचं कर्तव्य काय? देव व भक्त यांच्यामधील दलालाची भूमिका करणारे बडशाही नष्ट करणं, नाही का? हा सगळा भारत देश त्यांनी या बडशाहीने विकत घेतला.
तिसरं कर्तव्य ब्राह्मणेतर समाजात शिक्षणाचा फैलाव करणं. महापुरुषांचं कर्तव्य काय? जोपर्यंत उपेक्षित समाजाच्या अपेक्षा पूर्ण होत नाही, बहुजन समाजाला उद्धार करण्यासाठी शिक्षण मिळत नाही, तोपर्यंत त्याचा विकास होणं नाही. म्हणून तिसरं कर्तव्य. चौथं कर्तव्य इंग्रजांशी सलोखा ठेवून सरकारी यंत्रणेत जास्तीत जास्त जागा मिळवल्या तर तुम्ही सत्ताधारी समाज बनाल आणि तुमचे प्रश्न तुम्ही सोडा. आणि म्हणून अशा या सिनियरिटी मध्ये बुद्ध, येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर, शंकराचार्यापेक्षा मोठा होता, थोरला होता, सिनियर होता. 84,000 स्कंद आणि 84,000 विहार तिथे निर्माण करून या भारताला काय बौद्ध भारत म्हणून बुद्धाच्या काळात गणलं जात. आणि म्हणून अशा प्रकारची सिनियरिटी त्यावेळेस पासून संघर्ष होता. त्यावेळेस पासून संघर्ष होता. एका बाजूला होती ब्राह्मण संस्कृती, एका बाजूला होती श्रमण संस्कृती. संघर्ष कसा होता? एका बाजूला होती ब्राह्मण संस्कृती, एका बाजूला होती श्रमण संस्कृती. ब्राह्मण संस्कृती म्हणत होती मारा आणि मरूया, तर श्रमण संस्कृती म्हणत होती जगा आणि जगू. मारा आणि मरुद्याचं साधन होतं सुदर्शन चक्र आणि जगा आणि जगुद्याचं साधन होतं धम्मचक्र. सुदर्शन चक्र फक्त भारतातच जरा फिरत राहिलं आणि धम्मचक्र 40 लाखात पोहोचलं, 1,80,00,000 लोकांपर्यंत पोहोचलं. हा धम्म कार्याचा संघर्षाचा विषय आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने भगवान बुद्धाने खऱ्या अर्थाने या संघर्षामध्ये जे जे केलं ते आपल्याला संतांनी काय केलं, कसं सांगितलं ते आपल्याला शोधायचे. आणि म्हणून म्हटलंय जे जे आपल्याशी ठावे ते दुसऱ्याशी द्यावे. जे जे आपल्याला माहित आहे ते काय केलं पाहिजे, दुसऱ्याला दिलं पाहिजे, त्याचा उद्धार केला पाहिजे. पण यांनी काय केलं, जे जे आपल्याशी ठावे ते संस्कृतात घडवावे, आडाने करून सोडावे. संतांनी सांगितलं जे जे आपल्याशी ठावे ते दुसऱ्याशी द्यावे, शहाणे करून सोडावे बहुजन. आणि हे म्हणतात जे जे आपल्याशी ठावे ते कुठं लपवावे, संस्कृतात घडवावे, आडाने करून सोडावे बहुजन. असा हा संघर्ष त्यावेळेस पासून चालत होता. आणि म्हणून या संघर्षामध्ये खऱ्या अर्थाने भगवान बुद्धाने सुरुवात केली. भिक्षू संघ निर्माण केला, प्रचारक संघ निर्माण केला आणि त्याला आदेश दिला. काय भगवान बुद्धाचा आदेश आहे? भगवान बुद्धाचा आदेश काय? बरोबर. चरक भिक्खवे चारितं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय आखाय हिताय सुखाय देव. म्हणजे चारिका करता करता बहुजनाच्या हितासाठी, बहुजनाच्या सुखासाठी नाही का काय करा, त्यांना प्रमुख करा, त्यांना चांगला जीवन जगण्याचा मार्ग सांगा, त्यांचा उद्धार होण्याचा मार्ग सांगा. अशा प्रकारचं सांगितलं. आणि मग तेच बघा संतांनी बघा तेच शब्द घेतले. काय घेतलंय? जे का रंजिले गांजिले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधूळ खावा. हे मग बुद्धाचं चरित्र भिक्खवे हेच काय संतांनी अशा पद्धतीने सांगितले. जगाच्या कल्याणा संतांच्या युगी दिनत कर्तव्यती करू. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. अर्थात ह्या संतांनी अशा प्रकारचं बौद्ध साहित्य कुठे शोधलं असेल तुम्हाला माहिती? आमचा संत कबीर आराणी होता, लिहिता वाचा येत नव्हतं. तुकाराम महाराज सुद्धा आराणी होते. संत कबीर आणि तुकाराम महाराज. पण तुकाराम महाराजाचा रायटर होता संत जगणारी, तो लिहून ठेवायचा. तुकाराम महाराज अभंग बोलायचा, अभंग न भंगणारा विचार म्हणजे अभंग. तो बोलायचा आणि जगणारे काय करायचा, लिहून ठेवायचा. हा रायटर होता. आणि म्हणून जगणारे म्हणून बाबासाहेबांनी कबीराला गुरु का मानलं आपण त्याचाही थोडासा आढावा घेऊया. बाबासाहेबांनी गुरु का मानलं कबीराला, त्याच्यासाठी आपण तुम्हाला माहिती आहे बाबासाहेबांची सासुरवाडी माता रमाईचं माहेर हे सुद्धा कोणत्या पंथाचे होते? बाबासाहेबांच्या घरानं कबीर पंथाचं होतं, पण माता रमाईचं माहेर म्हणजे बाबासाहेबांची सासुरवाडी ही कोणत्या पंथाची होती? वारकरी पंथाची.
किती होते? वारकरी होता. वारकरी म्हणजे विकारावर वार करणं म्हणजे वार. आणि म्हणून अशा पद्धतीने या संताचा आमच्याशी कसं नातं आहे, त्यांचा कसा आपण त्यांच्या काय उद्देशाचा गाभा पकडून बुद्धापर्यंत त्यांनी कसा पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आपण बघणार आहोत. आणि म्हणून अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने संत कबीराच्या बाबतीत इथे या देशामध्ये काय झालं माहिती का? प्रत्येक महापुरुषाला तो माझाच होता, आमचाच होता, आमच्या धर्माचा होता हे सांगायचा प्रयत्न केला प्रत्येक धर्मीय. म्हणून त्यांनी बुद्धाला सुद्धा सोडलं नाही, बुद्ध आमचाच होता. आता पुरावा तर काय तर म्हणे बुद्ध विष्णूचा अवतार. मग जर विष्णूचा अवतार होता, तुमच्या विष्णूच्या देवाचा अवतार होता, तुमच्या घरात बुद्धाचा फोटो का नाही? किती खोटं करायचं. त्याच्यानंतर संत कबीराच्या बाबतीत कसं झालं? संत कबीर मोठा झाला, संत कबीर महान झाला, ख्यातनाम झाला, चांगला उपदेश करू लागला. लगेच यांनी काय केलं ते हिंदूने सांगितलं संत कबीर आमचा होता. काय तो म्हणजे त्याचा गुरु रामानंद होता, रामानंद ब्राह्मण. आणि मुस्लिम म्हणायला लागले नाही नाही संत कबीर आमचा होता, कारण निरू आणि माही त्याचे आई बाप होते, मुसलमान होते, आणि म्हणून त्याचा गुरु शेख टाकी होता. बघा नेमका संत कबीर कोण होता आणि त्याचा गुरु कोण होता याच्या बाबतीत आपल्याला बघावं लागेल. कारण बाबासाहेबांनी त्याला गुरु मानलंय, जर या भांडणामध्ये बाबासाहेब पडले असते तर त्यांनी गुरु मानलं नसतं. आणि म्हणून सिकंदर लोधी, गुरु नानक आणि संत कबीर एकाच काळात. सिकंदर लोधी एवढा क्रूर होता, ते एका दिवसाला 1500 हिंदूची कत्तल करत होता. जो मुस्लिम नहीं वो काफिर है, उसको जीने का अधिकार नहीं, काट डाला. एका हातात कुराण, एका हातात तलवार. अशा प्रकारचा जबरदस्ती धर्म प्रचार करत होता सुन्नी. अशा प्रकारचा धर्म प्रचार करत होता. आणि त्याच टायमाला कबीराचे आई बाप त्याच्या तावडीत स्थापित. मग कबीराचे आई बाप कोण? आज आपल्याला या विषयाच्या माध्यमातून सत्य पडणार आहे. आजपर्यंत कबीराच्या बाबतीत जे कबीराचं चरित्र दूषित केले ते आपल्याला. कबीराच्या आई बाप हे ब्राह्मण कुटुंबाचे होते. त्याच्या बापाचं नाव होतं गौरी शंकर, आईचं नाव होतं सरस्वती देवी. आजपर्यंत ऐकले का तुम्ही? त्याच्या बापाचं नाव काय होतं? गौरी शंकर, आईचं नाव होतं सरस्वती देवी. हे ब्राह्मण कुटुंब होतं, मुलबाळ झालं होते. पण मुलबाळाच्या बाबतीत दंतकथा तयार केलं. कोणतं म्हणे नर ताला तलावामध्ये मोठा शिंपला उमलला आणि लख प्रकाश पडला, बाहेर आणायचा आवाज आला, ते आयताळू बाळ घरी नेलं. म्हणून काय तर त्या तलावामध्ये सहस्र कमल उमललं, लख प्रकाश पडला, बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि यांनी म्हणे घरी नेलं. बाबासाहेबांनी अशा आयताळूला नसतं मानलं. मग नेमकं आपल्याला इतिहास सांग. तर खऱ्या अर्थाने त्याच सिकंदर लोधीच्या हस्तकाच्या तावडीत ही मंडळी सापडली. कोण? गौरी शंकर, सरस्वती. दरवाजा उघडला, दरवाजा खटखट लावला, उघडल्याबरोबर विचारलं कोण? मुस्लिम धर्म घेताय की? आता याच्या पुढे प्रश्न पडला, एकतरी आम्हाला मारून टाकली, नाही तर मुस्लिम धर्म घ्यायला लावतील. आता धर्मासाठी मरूया असं कदाचित गौरी शंकर सरस्वतीने ठरवलं असेल. पण प्रश्न पुढे आला त्यांचा की मेलं तर फायदा काय? कारण स्वर्गातली पुत्रिकाला काय झालं? काय मुलगा नाही म्हणजे जागा नाही ना, तुमच्याकडून काय फायदा? धर्मांतर केलं तू वाचलो तर पुढे मुलं बाळा तरी होतील, स्वर्गात तरी जागा मिळत येईल. आणि म्हणून त्या जबरदस्तीला ते दोन्ही नवरा बायको बळी पडले. आणि काय झालं? त्यांचं धर्मांतर झालं. मग धर्मांतर झाल्यानंतर गौरी शंकर सरस्वती देवी नाव घेतील का? नाही. मुस्लिम झालं का त्यांचं नामांतरही झालं. आणि म्हणून निरू आणि निमा हे नंतरचं नामांतर झाले. फक्त तेवढंच लोकांना सांग. या चरित्रामध्ये फक्त तेवढं सांगितलं जाते कबीराच्या आई बाबाचं नाव निरू आणि निमा. आणि म्हणून अशा पद्धतीने मग मात्र आता इथे कुरघोडी लागली. बुद्धिमान होता, हुशार होता, चाणक्य होता, नाही का?
आणि म्हणतात ना सज्जन को सज्जन मिला तो हो गई दो बार, असा जाणकार होता. आणि म्हणून आता आपल्याकडे वळायचं. आता आपण म्हणतो ना आपण बाप दाखवलं श्राद्धला. तर रामानंद हा त्याचा गुरु होता. तर रामानंद हा कोण होता? रामानुजाचार्यानंतरचे स्वामी रामानंद हे श्रुती प्रामाण्यवादी पाचवे होते. कितवे? रामानंद हा पाचवा होता. आता जर तो कबीराचा काय असेल गुरु असेल तर कबीराच्या काळात असला पाहिजे. कबीराचा गुरु आहे. कबीराचा जन्म आहे ज्येष्ठ पौर्णिमा 1400 किती? कबीराचा जन्म ज्येष्ठ पौर्णिमा 1400 मृत्यू आहे 1475. मृत्यू आहे 1575. 120 वर्ष संत कबीर जगला. आता आपल्याला त्याला बघायचंय. जर तो त्याच्या काळातला असेल तर त्याच्या काळात त्याचा जन्म झाला पाहिजे रामानंदाचा. बरं हा कोण? ब्राह्मण लोक मुसलमानांना शिष्य करतील. आणि म्हणून काय म्हणजे कबीर लपून राहिला. भल्या पहाटे आपल्या शिष्य मंडळीसह 1455 जन्मतारीख ज्येष्ठ पौर्णिमा 1455 आणि मृत्यू 1575 म्हणजे 120 वर्ष झाले. 1455 ते 1575 बरोबर. आणि म्हणून काय शक्कल लढवली आली 1455 ते 1575 120 वर्ष होत. यांनी काय शक्कल लढवली की रामानंद आता शिष्यमंडळी सह येईल. आता उद्यानात मला बघितलं तर हा मला जवळ येऊ देणार नाही म्हणून लपून बसला मध्ये. आणि रामानंद शिष्य गंगा घाटावर आंघोळ करण्यासाठी शिष्य संघासह येत होता. हा पायाला आडकळला. अंधारात काय दिसलं नाही. आणि म्हणून रामानंद मोठ्याने बोंबलला, हे राम. तसंच कबीराने म्हणजे त्याचे पाय धरले. तुम्ही मला गुरु मंत्र दिला. तुम्ही माझे गुरु, मी तुझा चेला. असं एका शब्दाने त्याला गुरु मानणार आमचा संत कबीर. तर बाबासाहेबांनी मुख्य कबीराला गुरु मानला. बरं ठीक आहे. तसं का व्हायला त्यांनी केलं असेल असं म्हणूया. परंतु आता आपल्याला याचं बघायचंय. कुणाचं? रामानंदाच्या बाबतीत. रामानंदाचा जन्म आहे 1356. तुम्हाला उत्तर भेटेल का त्यांच्या प्रश्नाचं. रामानंदाचा जन्म कधी आहे? 1356 आणि मृत्यू आहे 1426. तो 70 वर्ष झाला. आता त्याचा गुरु झाला कसा याचं उत्तर 70 वर्ष झाला. काय कसं काढलं? 1356 मृत्यू कधी आहे? 1426 आणि कबीराचा जन्म कधी आहे? 1455. म्हणजे कबीराचा जन्म झाला ना तर त्याच्या अगोदर तो मरून गेलाय. तर पायाला खाण्याचा प्रश्न सुद्धा किती खोटे लोक बोलतात. कबीराला आपलंच आहे सांगण्यासाठी अशा प्रकारच्या दंतकथा असतात. आणि म्हणून देशात जो मोठा झाला तो आमचाच आहे त्याची खेचाखेच केली. आपल्याकडे ओढला. आणि इथे काय झाले माहिती का? त्यांचाच का असेल. बुद्ध कोणाचा होता? क्षत्रियाचा होता. राजाचा आमचा होता का? कोण केल्यापैकी होता का? बुद्ध त्यांचा. पण आम्ही स्पर्श केला बुद्ध आमच्याच ताब्यात येईल. लक्षात ठेव. कबीर कोणाचा? आमचा होता का? भले का तो मुसलमान असेल नंतर झालेला किंवा पहिला हिंदू आमचा होता का? नाही. पण कबीराला आम्ही स्पर्श केला बाबासाहेबांनी गुरु मानला म्हणून तो कबीर आमच्याच ताब्यात येऊन टाकला. तुला कोणाचा? म्हणजे हिंदू झाले का? फुले त्यांचा. पण बाबासाहेबांनी गुरु मानला म्हणून फुलेला आम्ही जवळ केलं. आमच्याच ताब्यात येऊन टाकलं. आणि दादासाहेब कुठे म्हणाले ना त्यांच्या भाषणात यायचं हे तुमचं लपडं आमचं लपडं. त्यांचे पण बघा खऱ्या अर्थाने त्यांना पालक करता नाही आली. आणि त्याच्यामुळे शेवटी आम्हाला पालक करता आली. या संत परंपरेतील या संताला आपण जवळ केलं. ज्योतिबा फुलेला संत म्हटलं तर काही वावगे ठरणार नाही. कारण मानवी कल्याणासाठी त्याने अख्खा आयुष्य पालन लावलं त्याच्या बायकोने त्याने. आणि अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने जर तो ब्राह्मण असेल कबीर तर ब्राह्मणावर टीका करेल का? नाही.
जर तो मुसलमान असेल तर मुसलमानावर टीका करेल का? नाही. आणि म्हणून तो काय म्हणतोय, ब्राह्मण तो गधा मला आन देवते कुत्ता. कोण म्हणतोय? संत कबीर. ब्राह्मण तो गधा मला आन देवते कुत्ता. हिंदू बरोबर झालं. मुल्ला तो मुलगा मला सहर जगावे कुत्ता. सांगा दोन्ही पैकी आता कोण? जर दोन्ही पैकी एकाचा असता तर त्याचा बोलला असता का? पुढे काय म्हणतोय तो, चूटी के पगल पुरो बाजे. मुंगीच्या पायात घुंगरू असते ते पण अल्लाला ऐकायला जात काय. चूटी के पगल पुरो बाजे वो भी साहब सुनता है. साहब म्हणजे अल्लाह. चूटी के पगल पुरो बाजे वो भी साहब सुनता है. अरे मुलना होके बाल पुकारे क्या वो साहब पाह रहा है. मुसलमानाला माहिती. आता अशा पद्धतीने जत्रा में पत्थर बिठाया आपला कंकर पत्थर जोड़ के यांच्यावर बोलते. कोण कवी? कंकर पत्थर जोड़ के मंदिर लिए बनाए. इकडे मुस्लिम मायने झाला. आता इकडे काय म्हणतोय, कंकर पत्थर जोड़ के मंदिर लिए बनाए. क्या बहरा भगवान है शंकर बनाए. दोन्ही पैकी एक आहे का तो? दोन्ही पैकी एकाही धर्माचा नव्हता. तो होता मानववादी विचार. भगवान बुद्धाचा चेला होता, पण आपल्याला पुरावा शोधावा लागेल खरंच होता का नव्हता, नाही का. संतांनी बौद्ध धर्म सांगितला आणि म्हणून याचा पुरावा शोधावा लागेल. आणि म्हणून भगवान बुद्धाने शिगाल सुक्त सांगितलं. बरोबर. शिगाल सुक्तामधून काय सांगितलं, तो 6 दिवसाची पूजा करत होता, अंधश्रद्धा, नाही का, त्याच्या बापाने सांगितलं. आणि म्हणून ते शिगाल सुक्त भगवान बुद्धाने कसं सांगितलं होतं. भगवान बुद्धाने ते शिगाल सुक्त सांगितलं, तेच संतांनी सांगितलं. दुनिया कितनी बावरी, कारण तुझ्या करतात ना, दुनिया कितनी बावरी जो पत्थर पूजा आहे. तो इतकेच करत होता. संत काय म्हणतात, दुनिया कितनी, कबीर म्हणतात दुनिया कितनी बावरी जो पत्थर पूजा आहे. घर की चिकिया कोई न पूजे जिसका पिसा काय. किती मूर्ख दुनिया आहे. त्या दगडापासून बनवलेलं जातं आपल्याला दळण दळून देते, त्याला पूजतात का? जत्रा में पत्थर बिठाया तीरथ बनाया पाणी. उचललाय दगड बसवलाय जातं. आणि जे नदीत असतं, जे तलावात असतं, जे विहिरीत असतं, तेच पाणी तीर्थामध्ये स्पेशल पाऊस पडतो. जत्रा में पत्थर बिठाया तीरथ बनाया पाणी. दुनिया कितनी जीवानी, पैसे किती झाले. आपला बहुजन समाज कावड घेऊन जातो देवाची आवड. अशा पद्धतीने संतांनी हे सांगितलं. आणि खऱ्या अर्थाने समाजाला लागलेली सर्वात मोठी कीड, या देशाला लागलेली सर्वात मोठी कीड कशाची? जातीची. माणसाला माणसाजवळ येऊ न देणं, माणसाला माणसापासून दूर ठेवणं, माणसाला माणसापासून नाही का एकमेकाचा शत्रू बनवणं. आणि म्हणून अशा प्रकारचं हे भगवान बुद्धाने अनेक हजार वर्षापूर्वी जातीला ठोकर मारली. काय सांगितलं? न जच्चा वसनो होती न जच्चा होती ब्राह्मण. न जच्चा वसनो होती न जच्चा होती ब्राह्मण. कमना वसनो होती कमना होती ब्राह्मण. जातीनं माणूस ब्राह्मण बनत नाही. कशाला बनला पाहिजे? कुशल करणारे बनला. परंतु या देशात दुर्भाग्य, ब्राह्मण किती मूर्ख झाला, किती भ्रष्ट झाला, तरी तो काही शूद्र बनत नव्हता. आणि शूद्र किती विद्वान झाला तरी तो काही ब्राह्मण बनत नव्हता. आणि म्हणून भगवान बुद्धाने, आणि म्हणून कबीराने भगवान बुद्धाचं ते जे वाक्य, उद्देशाचं वाक्य ते घेतलं. जातला पूछ साधू की. संतांनी बौद्ध धर्म कसं सांगितलं बघा. जातला पूछ साधू की पूछ लीजिए ज्ञान. अरे बोल करो तलवार का पडले रहने दो म्यान. साधूची जात काय विचारता, त्याच्या ज्ञानाला महत्व द्या, त्याच्या त्या ज्ञानाला काय विचारता, त्या तलवारीला महत्व. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने, कारण वेळ झालाय म्हणून मी पळतोय आता. भगवान बुद्धाने पंचशील सांगितलं. पंचशील म्हणजे धर्माचा पाया काय? पंचशील. पाया मजबूत मनुष्य होता, ते तो पायाची शुद्ध काही खरं नाही. आणि म्हणून पंचशील हा स्त्रियांचा सर्वात मोठा दागिना काय? मंगळसूत्र का? पंचशील नाही का? आणि पुरुषांना काय मोकळ सोडायचं. सर्व मानव जातीचा दागिना म्हणजे पंचशील. आपण बुद्ध म्हणतात पानाची पाता वेर म्हणजे मी प्राणी मात्राची हिंसा करणार नाही.
नाही का? जर मी दुसऱ्याला लागलो दुसरं मला सोडील का? त्याचा पोरगा मारेल त्याला नाही मारणार म्हणजे दुश्मनी लागली की नाही. आणि म्हणून संत कबीर हे शील सांगतात. दुसरं शील भगवान बुद्ध काय सांगतात? अदिन्य दान, म्हणजे तुला कुणी दिलंच नाही ते दान घेऊ नको, चोरी करू नको. तिसरं शील काय सांगतात? आम्ही जर दुसऱ्याच्या आईला आई म्हटलो तर दुसरा माझ्या आईला आई म्हणेल, आम्ही दुसऱ्याच्या बहिणीला ताई म्हटलो तर दुसरा माझ्या बहिणीला ताई म्हणेल, आम्ही जर दुसऱ्याच्या बहिणीकडे वाईट नजरेनं पाहिलं तर आमची बहीण काय घरात कोणून ठेवणार आहे का? म्हणून काय? काम असला वागणू नको, कामे चारा श्री संरक्षण. चौथं शील काय? मुस्सावादा, मस्करी सुद्धा खोटं बोलू नको. पण आमच्या भावगाच्या याला खोटं बोलवायला शिकवलं मोबाईल. घरातच असतो, नाही मी स्टेशनला आलो मी आता. भगवान बुद्धाने बार राहुलला सांगितलं, बार राहुल मस्करी सुद्धा खोटं बोलू, सत्यमेव जयते, सत्याचा विजय होतो. आणि म्हणून पाचवा शील सुरामेरे मध्य प्रमाद खाणं, दारू गांजाचं व्यसन करणार नाही आणि मशरी लावल्याशिवाय भांडे घासणार नाही. जेवण आम्हाला स्वयंपाक करता नाही बाहेर मशरी लावलं तरी मला वाटतंय आमचं ते काळवण आहे ना, काळ काळ होते मुकळीत पडत असत. अरे नका बाबा, तुम्हाला माहिती शरीर पाहतो प्रॉब्लेम कसं झालं. आर पाटील मरून गेला तिथे. आणि म्हणून काय हे 5 शील पाळा तुमच्या जीवनात. काय नाही काही गरज नाही डॉक्टर कडे जाण्याची. तुमचं मन समाधानी असेल, तुम्ही शिलाने वागत असाल, सकारात्मक विचाराने जगताय, त्याला तुम्ही तुमचं काही वापर करू शकत नाही. निसर्ग तुम्हाला साथ देतो. आणि म्हणून संत कबीर म्हणतात, बंदे हुशार राहिल्या साहेब राजी राखणारी. वरचे 4 शील संपवायचं काम करतं ते 5वें शील. दारू पिणारा माणूस हिंसा करतो, दारू पिणारा माणूस चोरी करतो, दारू पिणारा माणूस व्याभिचारी करतो, दारू पिणारा माणूस कधीच खरं बोलत नाही, खोटही बोलतो. आणि म्हणून संत कबीरांनी पहिला त्याला हात घातला, काय? बंदे हुशार राहण्याचे साहेब राजी रखणारी. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती. अपना कुल्लो का दाम खर्च कर मुंह में मत किया जाती. बंदे हुशार राहण्याचे. दारू पिऊन गटरात पडलं तर तोंडात काही मात्र जाती. त्याच्यानंतर म्हणतात, रंडी बाजी मत करी आरो अक्कल गुम हो जाती. संत कबीर म्हणतात, रंडी बाजी मत करी आरो अक्कल गुम हो जाती. अपना कुल्लो का दाम खर्च कर आत्मचोरी आती. जे करून करून किती दिवस करशील, कधीतरी पकडणार. संत कबीर त्याच्या पुढे जाऊन म्हणतात, काय म्हटले? एक टायमाला दारू पिणारा माणूस उलटू झाला तर दारू त्याच्यापेक्षा बाहेर घातच माणूस म्हणजे जुगारी माणूस. जुगारी माणूस जर का पगार त्याचा झाला असेल आणि जर का क्लब मध्ये शिरला, या खिशातला शब्द काय या खिशात हात घाली, या खिशातला शब्द काय या खिशात हात घाली, या खिशातला शब्द काय या खिशात हात घाली, आणि तेही शब्द तर चैनीला हात घाली, तेही शब्द तर बोटाला हात घाली, आणि तेही शब्द तर पुरवण्यात आपण पाहिलं बायकोला सुद्धा हात घातलेला आहे. सर्वात मोठं घातक म्हणजे जुगार. आणि जुवाबाजी मत खेलियारो अक्कल गुम हो जाती. कबीर म्हणतात, जुवाबाजी मत खेलियारो अक्कल गुम हो जाती. अपना कर्म का दाम खर्च कर सर्व खाय जुती बंदे हुशार राहणारे. डाव जर रडी गेला तर जुतीमध्ये वाहनच नाही, मारामारी. आता किती पोटतिडकीने सांगितलं ते लोक. अगदी तुम्हाला चांगलं राहायला शिकवलं. काय त्याच्यात फायदा होता का कबीराचा? तुमच्या कल्याणाचा होतं, तुमच्यासाठी आयुष्य शिजवतोय. आणि म्हणून परत पुढे जाऊन म्हणतोय, अरे कहे का कबीरा सुनबाई साधू. किती सांगू तुम्हाला? कहे का कबीरा सुनबाई साधू अक्कल शिकवू किता. आणि सुनला बाई तो सुन ले बाबा, नाही तो जागो खाता. काय करू ऐकत होते सांगायचं तात्पर्य अशा प्रकारचं संत कबीर. आणि म्हणून जिबत माणसाला जोडते, जिबत माणसाला तोडते ना. मी महिलांना सांगतो, खरं सांगायला तुम्ही स्वयंपाक केला, चांगलं वरण बनवलं, चांगलं जेवण बनवलं, कधी तुमच्या नवरोबाने स्तुती केली का तुमची? नाही.
पण 2 दाणे मिठाचे कमी पडले का तुमच्या 17 पिढीचा उद्धार करायला मंडळी नवरोबा तयार आहे. पण हे कशामुळे भांडण होते? जिभेमुळे. चव कुठे कळते? फक्त जिभेला. घशात घास जातो त्यावेळेस चव कळते का? जठरात घास जातो त्यावेळेस चव कळते का? आतड्यात जातो त्यावेळेस कळतं का? नाही का? ही माणसाला जोडते, माणसाला तोडते, पण ही भयानक चुकली कोण आहे. आणि म्हणून भांडण लागलं संत कबीर फार सुंदर बोलतात. मुस्ताबाद आले म्हणे ते कसं सांगतात तुमचं बोलणार नाही. भांडण लागलं दात असेल देवीचं त्यावेळेस दात काय म्हणतात? किती दात? 32 नाही का? दत्ताची को हम 32 वा केली माय 35 चालते ना कबूल आहे. संत कबीर दत्त है जिनको हम 32 को अकेली माय एक दफे चाव जाऊ तो गिरफ्तार जाय एच बी आम्ही सगळे 32 मिनिट तुला चावू कोणाकडे घेतले नाही. जी पहिले आबुच ही काही कमी नाही. ती म्हटली ठीक आहे तुम्ही 32 आहात मी अर्थ सत्यांक तुमच्या तावडी सापडले तरी मग त्याने जीव काय म्हणते? जीव काय तुम 32 में अकेली माय नक्की तुम्ही 32 आहात मी तुमच्या तावडीत एकटे सापडले तरी जीव कहे गंको तुम 32 में अकेली माय एक दफे तेरी चलू तो 32 गिर जाए मी कारण नसताना समोरच्याला शिवी दिली ते 32 घाटात झाली नागी लागू नका. संत कबीराने अशा प्रकारचं भगवान बुद्ध म्हणतात. न तावता धम्म धरो यावता मोबासती योचा पंक्ती सुतवाळ धम्म कायेन पसरती. आचरणाने भगवान बुद्धाचा धर्म आचार धर्म आहे. मेणबत्तीत नाही, अगरबत्तीत नाही, फुलात नाही, फळात नाही, मूर्ती सुद्धा नाही. आचारो परमो धम्मो. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात किती ग्रंथ वाचले, किती गाथा पाठ केल्यापेक्षा किती आचरण केलं याला महत्व देतात त्या गाथेमधून. आणि म्हणून संत कबीर म्हणतात बुद्धाचंच वाक्य काय म्हणतात? पोथी पढी पढी जगमुवा. खूप पोथ्या वाचल्या. पोथी पढी पढी जगमुवा पंडित हुआन कोय एके अक्षर प्रेम का पढेस पंडित होय. आणि एकच प्रेमाचा अक्षर हे तुमच्या पंडिताला हे संत कबीराचे अशा प्रकारचे वाक्य संत कबीराने सांगितले. आणि म्हणून अनित्यवाद भगवान बुद्धाने सांगितला. अनित्य अनात्म दुःख 3 बोटावर घेतले भगवान बुद्धाचं. जग नित्य नाही, जग परिवर्तनशील आहे. म्हणून म्हणतात अनित्यावत्ता संतारा शंकरा नाही करून बोलू शंकरा आणि अनित्यावत्ता संकरा उपदवये धमिनो उपजित्वा निरुद्धंती केस उप सर्व संस्कार उत्पन्न होऊन नसतं बोलणे हे त्याचं स्वभाव बनलेलं आहे का. आणि म्हणून याला ओळखलं संत कबीर काय म्हणतात? क्या मागो कुछ स्थिर नहीं रहाई. काही स्थिर नाही. काय? क्या मागो कुछ स्थिर नहीं रहाई. आता बुद्ध शून्यवाद सांगतात. शून्यातून विश्व म्हणतो ना आपण. शून्य असेल तर विश्व निर्माण होईल का. एखादी आकृती करायची पेन ठेवावं लागेल. पेन ठेवला म्हणजे शून्य उमटला आणि मग तो सरकवता त्यावेळेस आकृती काय शून्यच नसेल तर काय होणार. आणि बुद्ध म्हणतात शून्यवाद सांगतात. कबीर म्हणतात शून्य ही शून्य मिले समदरती पवन रूपी होई जावे. आणि म्हणून सिंहल संत कबीराचा गुरु ना शेख टाकी ना रामानंद तर त्याचा हे भगवान बुद्धाचं उपदेश. कारण खूप अख्खं डोळे आहेत ना संत कबीराचे सगळे भगवान बुद्धाचे विचार आपल्याला काय नाही. आणि म्हणून हे बुद्ध विचाराने कसे सांगितले त्यांनी. मग त्याचा गुरु कोण असावा? आपण म्हणतो ना बाप दाखवण्याची श्राद्ध करा पुरावाने. तर त्यावेळेस सारनाथ म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन स्थळ या प्रवर्तन स्थळासाठी या प्रवर्तन स्थळाला भेट देण्यासाठी श्रीलंकेमधून सिंहल दीपस्थ भगवंत आनंद धम्म प्रचार करण्यासाठी काशीला आले. सारनाथला आले. आता हे सज्जन काय करतात? योग्य माणसाचा शोध घेतात नाही का. योग्य माणसाचा शोध घेतात आपल्या ज्ञानात भर पाडेल आपला उद्धार करेल त्याचा शोध घेतात. नेमकं भगवंत आनंद सिंहल दीपस्थ भगवंत आनंद कबीराच्या सानिध्यात आले आणि कबीराने त्याला हात जोडले. जसं 5 लोकांनी सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले म्हणून त्या सारनाथ मध्ये हात जोडले तसं हात जोडले आणि सांगितलं घडल मला शिष्य म्हणून स्वीकारा. भगवान बुद्धाचा विचार मला पाहिजे तेवढा मिळाला नाही. मला तुमच्याकडून मिळेल ही अपेक्षा आहे आणि म्हणून मला शिष्य म्हणून स्वीकारा. आणि म्हणून
त्याचे गुरु शेकटाकी नाही, त्याचा गुरु रामानंद नाही. संत कबीराचा गुरु कोण आहे? सिंहल दीपस्त भजन आनंद. आणि म्हणून त्याने बुद्ध विचारला आणि म्हणून बाबासाहेबांनी त्याला गुरु मानलं बरं का. कारण भगवान बुद्धाच्या विचारात बाबासाहेबांनी बुद्ध पाहिला, भगवान बुद्धाच्या दोह्यामध्ये बाबासाहेबांनी बुद्ध पाहिला आणि म्हणून कबीराला स्वीकारले. बाबासाहेब जाणकार होते, विश्वाचे नाही का जागते होते. आणि म्हणून आता त्यांच्या बाबतीत खूप दंतकथा झाल्या, मी त्याच्यात जात नाही, पण त्यांचा पट्ट शिष्य भगवान दास होता. सर्व जातीचे 9 लाख शिष्य होते. खऱ्या अर्थाने सम्राट अशोकाच्या नंतर असा शिष्य संघाचा मेळा जमवणारा संत कबीर होता. त्याच्यानंतर त्याचे ग्रंथ होते बिजर, शब्द, साकी, रमणी, हे 75 ग्रंथ प्रकाशित झालेले, पण विशुद्ध काय दूषित केलेले, त्याच्यात ग्रंथकथा घुसवले. पर्यटन त्यांनी केलं पंढरपूर. पंढरपूरला काय येण्याची गरज आहे त्याला? संत कबीर पंढरपूरला का आले? तर बाबा आपला सम्राट अशोकाने बुद्धाचा जिथे जिथं पदस्पर्श झाला त्या भूमीला त्याने अचूक स्तंभ बांधले. 84,000 विहार स्तूप चैत्य बांधले. बाबीने भगवान बुद्धाला सोलापूर जिल्ह्यात आणलं, पूर्ण भक्तीने भगवान बुद्धाला ठाणे जिल्ह्यात आणलं आणि सागर भिक्षूने भगवान बुद्धाला विदर्भात आणलं. 1 महिना नागपूरमध्ये. आणि म्हणून अशा प्रकारचं ते स्थळ आता सोलापूरमध्ये जर बाबरीने भगवान बुद्धाला आणला असेल तर पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात आहे? नाही का. आता मग हे आपण बघणार आहोत. आणि म्हणून पंढरपूर हो, संत कबीर पंढरपूर बघायला आले. सर्व भारत, बगदाद, मकरतंत्र, बुखारे इत्यादी सर्व देशात त्यांनी जाऊन आपल्या धर्माचा प्रचार केला. सकल जनन शिवपुरी गवैया मरती बाळ मग हरी ठाई ठाईया. मगर मध्ये काय? त्याचं जन्मगाव. आणि कर्मभूमी कोणती? काशी. बऱ्याच वर्ष काशीमध्ये होता. पण मरता वेळेस मात्र सांगितलं होतं सगळ्यांना, कुटुंबाला, की मला मरता वेळेस इथं काशीत काय त्या गंगेमध्ये बुडवलं म्हणजे स्वर्गात जागा भेटते याच्या विरुद्ध होता तो. मला माझ्या जन्मगावी नेऊन जा. त्या बस्ती जिल्ह्यामध्ये त्या मगर गावामध्ये आजही कबीराची समाधी आहे. त्या कबीराला तिथे 1575 किलो मगर में मौन. 1575 मध्ये ते त्यांचा मृत्यू झालेला आहे. बहुत बरस किया काशी मरण भाई आ मगर को वाशी 1575 को मगर को मौन. अशा प्रकारचं संत. आता संत कबीर युपी वाले, तसेच युपी वाले दुसरे पण संत होते, संत रविदास. आता रविदासाने बुद्धाच्या बाबतीत काय म्हटले ते म्हणतात. आता ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या संतांनी बुद्धाला शोधण्याचं काम केलं. ते म्हणजे कारले भाज्या लेणीला जाऊन कारले लेणीवर पाहिला इतिहास, शिवनेरी लेणीवर पाहिला, बेटसे लेणीवर पाहिला, जुन्नर लेणीवर पाहिला, अजंठा लेणीवर पाहिला बौद्ध इतिहास, वेरूळ लेणीवर पाहिला, नाशिकच्या त्रिदेशमी. या सगळ्या लेणी या संतांनी पाहिल्या. आणि आम्ही काय करतोय? अरे आम्ही बुद्धाच्या बाबतीत अजूनही आजार आहे. इथे खरा इतिहास या लेणीमधून कोरलेला आहे. तुम्हाला माहिती विठ्ठलाची जी मूर्ती आहे ना कमरेवर हात ठेवलेली, कुठली आहे? अजंठातली मूर्ती आहे. ती मूर्ती अजंठामध्ये आहे. आपण बघितली का? बघा. आणि म्हणून अशा प्रकारचं काय आता संत रविदास मध्ये रविदास म्हणतात त्याला. ते म्हणतात जहा जन्म लिनो अमर वहा देश हुआ. भोजपुरी भाषा. जहा जन्म लिनो अमर वहा देश हुआ. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य नाही शूद्र. म्हणजे अर्थ है जिस देश में मैंने जन्म लिया है वह अजर अमर एक महान देश है. इस देश में मैं न तो ब्राह्मण हूँ न क्षत्रिय हूँ न वैश्य हूँ और न ही शूद्र हूँ. अर्थात मेरे अंदर वर्ण व्यवस्था नहीं है. वर्ण व्यवस्था तो हिंदू में होती है. काय म्हणतात ते? वर्ण व्यवस्था किसमें होती है? हिंदू में होती है. मेरे अंदर बुद्ध के विचार है. काय म्हणतात? मेरे वेदास काय म्हणतात? मेरे अंदर बुद्ध के विचार है. बुद्धि का ज्ञान है. जिसके अंदर बुद्धि नहीं वो क्या है? वो बुद्ध का अनुयायी नहीं, वो बुद्ध है. ऐसा
वो क्या जाने बुद्ध के बारे में, जिसके अंदर बुद्धी नाही वो क्या जाने बुद्ध के बारे में. अशा प्रकारचं या बुद्धाच्या बाबतीत रोहिदासने सुद्धा सांगितलेले. आता आपण महाराष्ट्रात येऊ पटापट नाही का. किती 5 मिनिटं आहेत. हा 5 मिनिटं. महाराष्ट्रातलं बुद्ध सप्प पापस्नाकरणं कुशलस्स उपसंपदा असं चित्त परिवर्तन घेतं बुद्धानं शासन. भगवान बुद्धाने धम्म पालन गाथेमध्ये सांगितले. आणि ते संत म्हणतात भक्तिभाव आम्ही बांधलाशे गाठी सदावितो हाती घ्याय कोणी सुखाचे भुकाचे सकळाचे तारावया पार भव सिंधू. आता खोटे कुठे नाही घातपात करी शुद्ध चित्त तुका म्हणे. हे का आता पुढे आहे बुद्ध म्हणतात कार्यकारण भाव दुःख समुदाय सांगतात. त्याचे 8 प्रकारचे तृष्णा सांगतात. महात्मा नाही शुद्ध सांगतात. आणि म्हणून उत्पत्ती स्थिती आणि लय यातील उत्पत्ती बीजाशिवाय नाही, स्थिती जन्माशिवाय नाही आणि लय कारणाशिवाय नाही. आणि म्हणून मग ते म्हणतात तुळशी हार गळा काशे पितांबर. बरोबर तरी काशाय वस्त्र धारायला प्रमुख म्हणतात. आणि म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी. आता ते संत म्हणतात रूप पाहता लोचनी. आता रूप म्हणजे काय आप ते पृथ्वीवरून बनलेलं माझं शरीर मी ज्यावेळेस स्वतःला पाहतो स्वतः प्रेम करतो त्यावेळेस मला त्या शरीरातलं खऱ्या अर्थाने हे का तुझे आहे तुझपाशी संत म्हणतात तुझे आहे तुझपाशी तू जागा चुकलाशी आपलं रूप बघता येतं. आणि म्हणून 4 ब्रह्मविहार सांगितलं करुणा मुदिता उपेक्षा आणि मैत्री. आता मुदिता म्हणजे काय आनंद. कोणतेही काम करत असाल तुमचा चेहरा प्रसन्न असला पाहिजे आनंद असला पाहिजे. मग तुम्ही समजायचं की तुम्ही समाधानी तुमच्यासारखा समाधानी कोणीच नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाचं अंग आनंदाचे. अशा प्रकारचं तुकाराम महाराज या 4 ब्रह्मविहारात. भगवान बुद्ध म्हणतात कर्म सिद्धांत बीज नियम नाही का बीजाशिवाय उत्पत्ती नाही. तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बुद्ध प्रकृतीला आम्रपालीला आणि खेमाला अनित्यवाद सांगतात नाही का. प्रकृतीला आम्रपालीला खेमाला अनित्यवाद सांगतात आणि उपदेश करतात. ती आनंदाच्या पाठी बघायला लागली की नाही मला हाच नवरा करायचा आहे. मग तू आनंदावर एवढं प्रयत्न करतेस. हा काय आनंदाचं काय मला त्याचं नाक आवडतं किती सुंदर आहे मला त्याचे डोळे आवडतात त्याचे कान आवडतात त्याचे ओठ आवडतात त्याचं अख्खं शरीरच आवडते. आणि म्हणून माझं नाव काय माझं वसंत ना. आता ओठ आला बरं कोण झालो मी. हा आणि म्हणून त्याच्याविषयी मी पण कविता तयार केली संतांच्या मालिकेमधून. सौंदर्यावर या दिलेला उद्देश आम्रपालीला खेमाला आणि प्रकृतीला. सौंदर्यावर मोहित होऊन का कृष्णा जाणविते कळत पण वळत नाही स्वतःचा विनाश ओढवते. विचारी तू आपल्या मनात क्षण काय नस्वर क्षण मंगूर असून हवी हवीशी तुला वाटते ती का मनापासून. सुंदर भेटले शरीरावरी झाली संमती मंत मोहित भरभरीची पिशवी जरी घाण दुर्गंधी असे तिच्या. हाटी चरबी मांसाने भरली टाकी ही रक्ताची थुंकी पित्त मूत्र मळाने भरली धार वाहते घाणीची. सौंदर्याने भरलेल्या शरीरात कुठे आहे मधु सुगंध सदा वाहतो 9 दरवाज्यात घाणीचाच दुर्गंध. ज्यावर होतीस तू मोहित काय आहे ती क्षणभंगुर जरा मरण युक्त नाही कोठे ती स्थिर. व्यथा गर्व नको कायचा उपाशिका तू घे धडा कर घाणीचं सोनं माणुसकीने जीव हा पाण्याचा गुरुगुरा जीव हा पाण्याचा. आणि म्हणून संत म्हणतात 24 वेगळा सहस्र आगळा. 24 काय कड्या आहे कशाला प्रकृती समुत्पादाचं चक्र. 24 वेगळा सहस्र आगळा विठोबा सावळा बुद्ध माझा नाही गदा. आता काही घेतले का त्यांच्या हातात एका हातात तलवार एका हातात धनुष्यबाण काय 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 हे लग्न बनवतात काय नाही गदा चक्र आदि शस्त्र हाती 80 ची मूर्ती बुद्ध माता. समहस्त पाद समकाची दृष्टी सम्य दृष्टी समहस्त पाद समकाची दृष्टी मंगलाची सृष्टी बुद्ध माता. आणि म्हणून चोखा संस्कृतीने त्याला चोखून टाकलं ना नाही पुढे येऊ दिलं म्हणून त्याला चोखा म्हणतात. चोखा म्हणतो काही वावगी जात सेवाया काया ही वावगी आहे ही समता नाही
कायाही वाहुगी जातसे वाया आता देवराया काय करू मुख ते चांगले तेही वाया जाय न सुचे उपाय काय करू चोखा म्हणे सारे जातील वाया सगळं सप्तर आहे आणि ते नाही का तुका चोखा म्हणे सारे जातील वाया आता देवराया काय करू अशा प्रकारचं या कोणी सांगितले बाबांनी मात्र आपल्या जीवनामध्ये अजून एक संताला गुरु मानले कोण होतं सांगणार होतं अजून एक संताला स्वीकारले गाडगे बाबा आणि म्हणून गाडगे महाराज थोडक्यात सांगतो तो म्हणतो किती पुजला देव तरी देव अजून पावला नाही किती पुजला देव तरी देव अजून पावला नाही कुठं राहतो पुन्हा ठाऊक अजूनपर्यंत लावलाच नाही मंदिरासमोर लुटली इज्जत हा बघत बसला पोरीला मंदिरासमोर लुटली इज्जत हा बघत बसला पोरीला रक्षण करतो म्हणाला स्वतःच गेला चोरीला हातात असून धारदार शस्त्र कधीच चोरा मागे धावलाच नाही कुठं राहतो कुणात ठाऊक अजूनपर्यंत सगळं काही तोच देतो तोच पुरवतो सगळ्यांची हाऊस सगळं काही तोच देतो तोच पुरवतो सगळ्यांची हाऊस शेतकरी बघतो आभाळाकडं मग गेला कुठं पाऊस खूप केलं हरी हरी तरी मुखात कधी मावलाच नाही कुठं राहतो तुला ठाऊक अजूनपर्यंत कधी स्वतः राहून उपाशी भूक त्याची भागवली कधी स्वतः राहून उपाशी भूक त्याची भागवली हा म्हणे नैवेद्यावर दोरी साखर का नाही मागवली आहार त्याचा वाढतच गेला कधी एका पकड्यात भागलाच नाही कुठं राहतो कुठं ठाऊक अजूनपर्यंत गावलाच नाही आंघोळ करतो दुधाने त्याची आंघोळ कशाने आंघोळ करतो दुधाने जणू सगळ्यात गाई याच्या बापाच्या आंघोळ करतो दुधाने जणू सगळ्यात गाई याच्या बापाच्या तोच घागरी भरतो म्हणे पुण्य आणि पापाच्या पाप पुण्याचा हिशोब कधी त्याने आम्हाला गावलाच नाही आणि कुठं राहतो पुन्हा ठाऊक अजूनपर्यंत गावलाच नाही अजूनपर्यंत गावलाच नाही आणि म्हणून या देवाला सगळ्यांना बाय बाय टाटा तिकडच राहा आम्हाला बुद्ध या सगळ्यांच्या देवाचा बाप आहे आम्हाला देव म्हणजे परोपकारी माणूस देव म्हणजे सदुपयोगी माणूस असा आम्हाला देव भेटलेला आहे या देवाचं आपण खऱ्या अर्थाने त्या संतांच्या साहित्यातून आपण त्याचा अभ्यास बघितलाय आपण त्याचं बुद्धाचं तत्व त्यांनी कसं आपल्या भाषेतून सांगितलंय हे बघितलं बरंच आहे खूप होतं मला प्रश्न पडला होता माझी फटफटिती होणार आहे एवढं कधी सांगू आणि म्हणून मला मी घाबरत सांगतोय होते की नाही तरी जास्तच घेतली 10 मिनिटं तरी मी आपल्या सर्वांनी शांतपणे हे संतांनी सांगितलेलं बौद्ध मत तुम्ही ऐकून घेतला त्याबद्दल अजून एक महत्व होते महाचेरो म्हणतात नाही एकच शब्द महाचेरो कशाला म्हणतात ज्याने श्रामणेर अवस्थेत चिवर घेतलं तो श्रामणेर 10 वर्ष गेल्यानंतर तो भिक्षू बनतो 10 वर्ष गेल्यानंतर तो चेरो बनतो आणि अजून 10 वर्ष गेल्यानंतर बाबासाहेबांना दीक्षा कोणी दिली तो कोण होता मग त्याला जर आपल्याला जर शोधायचं असेल की महाचेरोने चिवर कितव्या वर्षी घातला असेल कारागिरीचा 40 श्रामणेर 10 वर्ष श्रामणेर भिक्षू 10 वर्ष चेरो 10 वर्ष आणि महाचेरो 10 वर्ष किती वर्ष हे खरी आजच्या भिक्षूला तुम्ही विचारा ते आपलून जातील आणि म्हणून अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने महाचेरो आमची उपाधी आहे त्यालाच दूषित भाषेमध्ये त्यावेळीच्या भाषेत मथेरा म्हणायची महाचेरोला काय म्हणायचे मथेरा आणि मथेराचा अपभ्रंश झाला मथुरा महाचेरोचा अपभ्रंश मथेरा आणि मथुरेचा झाला मथुरा चौथी दंभसंगीती पहिली मूर्ती निर्माण करणारी कुठे झाली या मथुरेतून झाली राजा कनिष्काच्या काळामध्ये त्यावेळेस एकाही देवाची मूर्ती नव्हती पहिली मूर्ती जन्माला आली कुठे चौथ्या दंभसंगीतीमध्ये म्हणजे इसवी सन सुरू झालं त्यावेळी बरोबर त्या मूर्ती आता कोणी पाहिलं होतं बुद्धाला किती वर्ष झाली होती मग 450 वर्ष झाली होती कोणी होतं का जिवंत मग कशी काय तयार झाली असेल सांगा बुद्धाची मूर्ती कशी तयार झाली
नरसिंह गाथा, नरसिंह गाथामध्ये 32 लक्षणांची शुभचिन्हाचं वर्णन केलेलं आहे आणि महापुरुषाच्या लक्षणाच्या आधारे भगवान बुद्धाची मुलीं पहिली मूर्ती आणि जशी बुद्धाची मूर्ती झाली तसं लगेच यांच्या मूर्त्या तयार, बरोबर की तशा यांच्या मूर्त्या तयार व्हायला लागल्या. आणि म्हणून एक लक्षात घ्यायचे, चोरी कुणाची होती यांच्याकडे काहीच नाही म्हणून ते दुसऱ्याची चोरी करतात. चोरी बौद्ध धर्माची होती. आमचे स्थळ चोरले काशी, म्हणजे जिथं काशाही वस्त्र धारायची नगरी त्याला काशी म्हणतात. सारनाथ, लाखाने धर्माचा साथ सांगितला म्हणून त्याला सारनाथ म्हणतात. श्रावस्ती, श्रावकांची वस्ती जिथे असते 25 वर्ष म्हणून त्याला श्रावस्ती म्हणतात. तुम्ही सगळे स्थळ, तिरुपती नाही तो तिरुपती आहे, तिरुपती आहे. आणि म्हणून त्यांच्या पुढे प्रश्न पडलाय की जर का बुद्धगया यांच्या ताब्यात दिली तर उद्या हे सगळे स्थळ मागितल्याशिवाय राहणार नाही. 84,000 स्थळ हे सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी निर्माण केलेले, संजीवनी केली, पीएचडी केली, देवाला प्रिय पुस्तक लिहिलं तुमच्या लायब्ररीमध्ये असेल, बरोबर. 84,000 कोणी भारत सरकारने पीएचडी दिली ना तिला, म्हणजे भारत सरकारने तिने जे लिहिलं होतं ते मान्य केलं की नाही. मग भारत सरकारने जर मान्य केलं तर 84,000 सम्राट अशोकाने तयार केलेले व्यक्तीने लिहिले ते तुम्ही मान्य केलं तर द्या आमचे 84,000 द्या, बरोबर. आमचा हक्क आहे. मग आमचे 84,000 तिथे कुठे गेले तर हिंदूने त्याची मंदिर बनवलेलं, मुसलमानांनी त्याच्या मस्जिदी बनवल्या. त्या भोपाळच्या पश्चिमेला दामा नावाची मस्जिद आहे, मूर्ती पूजत नाही ना, कंदांची मूर्ती तो पाडून फोडली ना. आणि मग यांच्या त्या मस्जिदीमध्ये भगवान बुद्धाची महापरिनिर्वाण मुद्रा असलेली मूर्ती कशी वर. पंढरपूरच्या मंदिरामध्ये वरच्या गाभाऱ्यामध्ये भगवान बुद्धाची महापरिनिर्वाण असलेली मूर्ती कशी, त्याला पांडुरंग म्हणतात. आणि आरती काय म्हणतात संतांनी, युगे 28 विटेवर उभा, नाही का आरती म्हणत नाही कारण वेळ सांगतात. मग त्यांनी सांगावे युग 28 कोणते झाले. पौराणिक भाषेत बघितलं सत्ययुग, द्वापरयुग, त्रेतायुग काय विचार झाले की नाही. आपल्या भौगोलिक भाषेत बघितलं तर अश्वयुग, नवयुग, ताम्रयुग आणि किती झाले 4 युग झाले. मग 28 का म्हणतात बुद्ध. आता त्याचं उत्तर काय असेल. आणि हे लोक तुम्हाला प्रश्न विचारू शकतील. त्या आनंदी यांनी 100 प्रश्न तयार केले होते. हे लोक म्हणतील तुम्ही 2,500 वर्षापासून बुद्धाला पूजत आला, बरोबर. बुद्धाला किती वर्ष झाले, 2,500 वर्षापूर्वी तुम्ही आमच्या शंकराला पूजत असाल, आमच्या ब्रह्माला, आमच्या विष्णूला पूजत असाल, असं जर ते आम्हाला प्रश्न करतील तर आमचं उत्तर काय असेल. काय उत्तर येईल. मान नाही हलवायची, उत्तर येईल. भगवान बुद्धाने त्याचं उत्तर दिलंय काय. एक बुद्धा गीताचे एक बुद्धा नगता 55 बुद्धा अहमंदा विसबदा. भगवान बुद्ध म्हणतात मीच एक बुद्ध नाही. माझ्या अगोदर किती झाले 27 बुद्ध झाले. आणि माझ्या नंतर मी म्हणून मी 28 होईल, माझ्या नंतर होणार नाही असं मी म्हणणार नाही. माझ्या नंतरही बुद्ध होतील. मग 27 बुद्ध झाले बरं का. ताजे तेरोन आरंत्रे झाले बुद्ध. म्हणजे प्रत्येक बुद्धाने त्याच्या काळातला काळ गाजवला असेल ना, नाही का. म्हणजे त्याचं युग गाजवला असेल ना. मग 27 बुद्धाचे 27 युग आणि युगे 28 विटेवर उभा भगवान बुद्ध हे संताला म्हणायचं होतं. आणि मग भगवान बुद्धाच्या विचाराला संतांनी स्वीकारलं, त्याच्या उपदेशाला भगवान बुद्धाने बुद्धाच्या उपदेशाला त्यांनी स्वीकारलं आणि आपला उद्धार केलेला. आपण सर्वांनी नीट शोधा, नीट संत साहित्य आमचे आर कसबे आपले प्रवचनकारी केंद्रीय शिक्षक आहे. पूर्वी ते कीर्तन करतात, तो टाळ्या विना असतो ना, विना ते त्याचं श्रृंग आहे, ते भजन म्हणणार. पण ते म्हणतोय काय धम्मपद म्हणतोय, मृदंगावर म्हणतोय. आणि भगवान बुद्धाचा संतांनी कसा प्रचार केलेला आहे ते अगदी अक्षरशः त्याला खूप पदवी बांधणं नंतर काय तसंच करतो आणि प्रवचन देतो. खूप पैसे त्याला भेटायला नाही. याप्रमाणे खऱ्या अर्थाने दुनियाची हे देखील भगवान बुद्ध जगाला खऱ्या अर्थाने उद्देश घेऊन अख्खं जग त्याच्या पुढे झुकले. आणि जग बुद्धाला काय युद्ध नको मग बुद्ध हवा असं स्वीकारू लागले. आपण सर्वांना आजच्या ह्या विषयाला आपण सर्व आला. मला अपेक्षा होती, मी म्हणतोय दरवर्षी बौद्धाचार्य शिबिर होते, 100 तास हे एवढं पवित्र स्थळ आहे आमचं महाराष्ट्रातलं. दीक्षाभूमी आणि चैत्यभूमी आमच्यासाठी फार पवित्र आहे, मंदिरापेक्षा पवित्र आहे. आम्ही काय करतो
आम्ही का इथे येत नाही, आम्ही का वंदना सूत्रपटनामध्ये सहभागी होत नाही. आणि म्हणून